म्हणली, मला गद्दार म्हणली का तर खासदारांना भेटून आलो. बरीच जण म्हणली की हा गद्दार आहे. कदाचित हे विसरून जात आहेत आपला सगळा इतिहास. कदाचित हे विसरून जात आहेत आपला सगळा इतिहास झालेला. जर मला म्हणली या तालुक्याचा हिने जाऊन मान घाण ठेवला, सन्मान घाण ठेवला तिथं जाऊन. कुठं जाऊन? अकलूजला. अहो हाच तालुका त्यांना 70,000 निवडून देतोय, मी जाण्याने कसा सन्मान घाण ठेवायचा? हा, तर माझं वय लहान आहे, ते आपल्या तालुक्याचे खासदार आहेत, तिथं जाणं भाग आहे. ह्याच्याकडे नाही जायचं, त्याच्याकडे नाही जायचं. बरे फरक एवढाच आहे, मी उघड गेलो, तुम्ही मागच्या दारात जात होता. फरक एवढाच आहे मित्रांनो, की मी उघड जातोय, ही मागच्या दारात जाते ती. बरं तुम्हाला अजून जुना इतिहास सांगतो. माझ्या आजोबांना इंदिरा गांधींकडनं तिकीट मिळत नव्हतं गाई वासरूचं. तर शंकरराव मोहिते पाटील माझ्या आजोबांना गाडीत टाकलं आणि दिल्लीला घेऊन गेले, आणि दिल्लीला नेऊन त्यांनी इंदिरा गांधींचं तिकीट आणलं आणि माझ्या आजोबांना आमदारकीत सहकार्य केलं. त्याच्याहून जुना इतिहास आहे लवंगच्या कोकाटे पाटलांचा. शंकर भाऊंच्या आधीपासून माझ्या आजोळीचे संबंध त्या कुटुंबाशी आहे. हो ना. लवंगचे कोकाटे पाटील तीच परत काम विजयदादांनी आणि प्रतापसिंह मोहिते पाटलांनी बबनदादांना मदत केली अपक्ष निवडणूक लढवताना. कोकाटे पाटलांनी माझ्या आजोबांना मदत झाली, शंकररावला कोकाटे पाटलांची मदत झाली, बबनदादांना अकलूजकरांची मदत झाली. मग मी तिथं वेगळं काय केलंय जाऊन? बरोबर आहे का? हे वाईट